अरे बाप रे बाप. अरे मला काय बोलायचं येतं. हा तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि आम्ही पण करतोच आहे. माझी क्रॅब खाई आलेली आहे. Hello everyone, good morning. Welcome back to our YouTube channel and welcome back to our new video. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेले की आम्ही आज मुंबईला निघतोय कारण 14 एप्रिलला माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती. पण मला जाता आलं नाही, त्यामुळे मी 15ला आज जाते. पण त्यांना माहिती नाही, मी फक्त वहिनीला सांगितलं की मी येते, बाकी कुणालाच माहिती नाही घरी की मी आज येते. आणि जस्ट आम्ही आता पुणे स्टेशनलाच येऊन पोहोचलेलो आहोत. खूप चांगलं वेट करायचंय आणि माझी झोप झालेली नाहीये. मी फक्त 3 तास झोपलोय, त्यामुळे माझे डोळे उघडत नाहीयेत. हा, आणि त्याला भूक पण लागली. बबी तर ट्रेनमध्ये बसून गेलोय आम्ही कारण ट्रेन लवकर आली. बसल्या बसल्या साहेबांना सुट्टी नाहीये, त्यामुळे काम लॅपटॉप ओपन करून बसलाय. हे असतात फायदे वर्क फ्रॉम होमचे. थोड्याच वेळात हार्डली 5-10 मिनिटात घरी पोहोचून जाईल. आणि गरमी खूपच आहे, जाऊ दे, माझं मुंबई आहे शेवटी, काय बोलू नाही शकत. साहेबांनी एवढ्या उन्हाच्या एवढ्या गरमीचं ब्लॅक शर्ट घालून आलंय, कोण सांगेल. त्याला फक्त वंदे भारत आणि एसी दिसत होती, त्याच्या बाहेरची गरमी त्याला माहीत नव्हती. तर मी घरी पोहोचल्यानंतर त्यांची रिॲक्शन मी कॅप्चर करेल. विशूला सांगेन तू कॅप्चर कर, मी आधी जाईन. बघू. मम्मी मी आली. मी आली. आम्हाला कॉल चालू आहे, पप्पा नाश्ता करताना फोन करताय. सरप्राईज झाला काल ॲनिव्हर्सरीला आली, पण मी आज आली. कैसा लगा मेरा सरप्राईज? फाईन. त्याला बघितलं. अरे बाप रे बाप, व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज अक्षु बेटा. देखा वहिनी, थँक्यू फॉर दिस स्वीट अँड सिम्पल डेकोरेशन. हा. हॅलो गाईज, तर आम्ही आज सासरवाडीमध्ये आलो आणि जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की सासू-सासऱ्यांचं आज ॲनिव्हर्सरीचं आम्ही सेलिब्रेशन प्लॅन केलं होतं. तर त्यासाठी जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सर्व इथे आलेले आहेत. त्यांची ओळख जी आहे ती अक्षय करून देईल. स्टार्टिंगच मम्मी पप्पापासून करते. माझी मम्मी, माझे पप्पा, त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी आणलेला केक. मम्मी हाय कर. डॅडी हाय. पतू, हा माझा भाऊ छोटा, आमच्या घरातलं शेंडफळ हे आहे. ही माझी काकी, ही माझी वहिनी, आणि हा माझा मोठा भाऊ. आणि हे आमचं लाडके तो लाजराय, तो येत नाहीये, लाजतोय. हा माझा 2 नंबर भाऊ. हे माझे काका, हे माझे मामा संतोष मामा, आणि ह्यांना तर तुम्ही ओळखताच. ह्यांची हा एकुलते एक जावई बापू. आणि हे माझे येस दुसऱ्या काका काकींचं माझं आगमन झालेलं आहे. काका कसे आहात? आनंदी. मी माझ्या काकांनाच विचारते कारण हे जसे तुम्ही माझे मिस्टर जसे खूप छान अँकरिंग करतात तसे हे माझे काका खूप छान अँकरिंग पण करतात. अंकल तुम्ही माझे व्हिडिओ बघता? हो. हा, मग थोडं काहीतरी बोला. तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात, बघण्यासारखे असतात. मी मित्राला पण दाखवतो. ही माझ्या भावाची मुलगी, माझीच मुलगी, हे माझा जावं आहे आणि छान व्हिडिओ काढतात हे लोक आणि आम्ही सर्व बघतो.
येस. आणि सांगा तुम्ही पण सबस्क्राईब करायला. हा तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि आम्ही पण करतोच आहे. काहीतरी. खरोखर मी म्हणजे खूप व्हिडिओ बघायचे आणि मला पण असं वाटायचं की माझ्या घरातलं पण कोणीतरी असं युट्यूबवर यावं, कोणीतरी असे व्हिडिओ करावे. कारण मी सगळ्यांना लाईक सबस्क्राईब करायचे, पण आमच्या अक्षया ही युट्यूबने हिने खूप छान चालू केले आणि ते मला खूप आवडलं. आणि तुम्ही सगळ्यांनी तिला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अण्णा तुम्ही बोला, तुम्ही बोला काहीतरी. हा तुम्ही बोला. काय बोलायचं येतं. बोला काय बोलताय. कार्यक्रम छान आहे, सुंदर आहे. आणि रोहाच्या जनतेला पण सांगा. रोहाच्या कुंडलिका वैभवच्या लोकांनाही की आमच्या चिंगूचा व्हिडिओ पहा. वहिनी हा म्हणजे लाडकी वहिनी पण काहीतरी बोलली पाहिजे ना. हा अक्षयचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. इथे माझा भाऊ बसलाय तो बोलतो आधीच माझ्याकडे येऊ नको म्हणून. दादा तू बोल काहीतरी. काय नाही, खूप चांगला इनिशिएटिव्ह केलाय दोघांनी, चांगला घेतलाय. असंच Video कंटिन्यू बघतोस करा. हा बघतो मी, असंच कंटिन्यू करा आणि फॉलो करा अक्षयला मला सगळ्यांना, अजून एक बोलायचं. लाईक करा. काय बोलायचं. येस. अक्षय तिचं पॅशन फॉलो करते आणि अक्षयने असंच तिचं पॅशन फॉलो करत राहावं असं मला मनापासून वाटतं. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर आता सेलिब्रेशन तर माझ्या सगळ्या तेलाच्या मित्रांनो, हे तेलाचं जे बोलले ते ऍक्च्युली मामांचं एक आहे बिझनेस. ते जे तेल आहे ते कारण ते खरंच इफेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे पतू बोलला की हे तेलाचं प्रमोशन करतील. बघा मीच प्रमोशन केलं. लिंक पण आम्ही तुम्हाला पाठवू. हा कारण ते खरंच इफेक्टिव्ह आहे. तर आता माझ्या चॅनल बद्दल थोडं बोला. मी तुमच्या तेलाचं प्रमोशन केलं, माझं प्रमोशन तुम्ही करा. नाही, दोघांनाही खूप आवड आहे आणि ते आवड जपतायत आणि त्यांनी जो चॅनल चालू केलेला आहे तो खूप सुंदर असतात. तुम्हालाही आवडत असतील. सतत बघत राहतात, वेगळे क्रिएटिव्ह त्या आयडियाज लावून तुम्हाला वेगवेगळं करमणूक करते. तुमचंही टेन्शन असेल घरात कोणालाही, पण तुम्हाला बरं वाटेल यांचे जर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर वेगवेगळ्या प्रकारे तुमचं मनोरंजन करमणूक होईल. तर नक्की बघत राहा. अक्षयचा आणि आमच्या विशालचा जो काही यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर चांगल्या प्रकारे तुम्ही देखील उत्तम प्रतिसाद द्यायचा. थँक्यू. एवढे सगळे बोलतील असं मला वाटलेलं होतं, पण बोलले कारण सगळे जसं की घाबरतात. सगळ्यांनाच पहिल्यांदा लगेच कॅमेरा फेस करायला होत नाही, कारण आम्ही पण आता जरा यूज टू हळूहळू होतो त्यामुळे बोलू शकतो, नाहीतर एवढं आम्हाला पण बोलता येत नव्हतं. तर समजून घ्या. आता लगेच सेलिब्रेशन आम्ही स्टार्ट करतो. भाई काय बोलणार आहे. नेहमी तुझ्यासोबत आहे. शॉर्ट अँड सिम्पल. तर आपण आता सेलिब्रेशनला स्टार्ट करूया. चला एकमेकांना रोज द्या. एखादा उखाणा होऊन जाते. घ्या कुठलं. आणि पप्पांचा पिक्चर आला मेथीची भाजी. काय भाजी मेथीची. चमकते तरी माझ्याबरोबर हा आता तुम्ही पप्पा तुम्ही उखाणा घ्या काहीतरी. बारगाव पासून मनपाडपर्यंत केलं होतं, त्यांच्यासाठी केलं होतं मी नव्हतं. हे इकडे बघ, आम्ही खूप आहोत. मस्त. आता बोलेल मेथी म्हणून तर बदली केली. काय खायचं मी. आणि हे तुम्ही आल्या काय पिताय. छान आहे, टेस्टी आहे. हॅलो. सो दिस इज नेक्स्ट डे. कारण बर्थडे सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन त्या दिवशी झाल्यानंतर कारण खूप लेट झालं ॲक्च्युली. मग आम्ही काही प्लॅन वगैरे नव्हता आणि काल माझ्या एका बहिणीची हळदसुद्धा होती, तर आम्ही तिथे गेलेलो. त्यामुळे नंतर तर काही असे प्लॅन झाले नाही. तर आज आम्ही फॅमिली डिनरचा प्लॅन केला आहे. येस.
तर दादा वहिनी येत आहेत, मम्मी पप्पा मी जस्ट आलो आणि हे लोकांनी येऊन आधी स्टार्ट केलं आहे. आता ते लोक आम्हाला जॉईन तांबडा पांढरा रस्सा, काय तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरचा फेमस आहे आमच्या. मी रेट्स दाखवते जर ज्यांना कोणाला विजिट करायचं असेल तर. एरोलीमध्ये हॉटेल माऊली व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे आणि रेट्स पण रिजनेबल आहेत आणि टेस्ट तर खरंच खूप छान आहे. येस आणि मोस्ट इम्पॉर्टंट अनलिमिटेड. येस अनलिमिटेड अमाऊंट ऑफ चपाती भाकरी राईस अँड रस्सा. छान आहे, रेट्स पण रिजनेबल आहेत आणि टेस्ट पण छान आहे. पप्पांची पण थाळी आली. पप्पांची कुठली भेजा थाळी ना. माझी क्रॅब थाळी आली ती आहे. ओके थँक्यू. हां हे क्रॅब तोडण्यासाठी खेकडा तोडण्यासाठी दिलंय त्यांनी. मला गॉगल घालून यायला हवं होतं कारण मला असं वाटतं ग्रेव्ही उडवणार आहे सगळी. पहिलवान तर मस्त डिनर झालंय आणि Yes. रेट्स अशा प्रकारे सासूरवाडीने खूप छान आम्हाला पार्टी दिलेली होती आणि पोट भरून जेवलोय. जावयाची अशीच सेवा करत राहा. येस खूप छान होतं, मस्त होतं. हॉटेल दादाने शोधून काढलेलं. दादा वहिनी आणि मी आणि हे आम्ही चाललोय आता लेट नाईट शो बघण्यासाठी. मूवीला चाललो आम्ही मूवीला. हा अचानक तो प्लॅन अचानक झाला आमचा. तर गाईज अशा प्रकारे या ब्लॉगचा शेवट करण्याची वेळ आलेली आहे. खूप छान ब्लॉग झाला, खूप मजा आली आणि सासरवाडीत येऊन तर खूप मजा येते कारण जावयाचा खूप पाहुणचार होतो ना. तर मस्त पोटभर जेवण वगैरे झालं आणि मॅडमने खूप लेट नाईटचा शो बुक केलेला आहे आणि आता तो मूवी पाहायला आम्ही आलो आहे. अजून वेळ आहे, अजून एक 10 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्याच्यानंतर मूवी वगैरे बघू आणि मग मस्त घरी जाऊन झोपू. आमचे ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता गुड नाईट. थँक्यू. बाय बाय बाय. बाय 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 दादा. ब्रुनो पप्पा द्या आवाज. चलो ये बाय बाय. चलो बाय मम्मी. चला.